सोमवारी विधान परिषद निवडणुकीचा नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। सोमवारी नागपुरात भाजप उमेदवार डॉक्टर राजीव पोद्दार यांनी नामांकन अर्ज दाखल केला। यावेळी अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते। सोमवारी म्हणजे 1 जून हा विधान परिषद निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। शेवटच्या दिवशी भाजपने एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केला। नागपुरातील संविधान चौकात डॉक्टर राजीव पोद्दार आणि अरुण लखानी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत अभिवादन केलं। यावेळी पक्षाचे इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते। त्यानंतर संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली। त्यानंतर डॉक्टर राजीव पोद्दार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नामांकन दाखल केलं। राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी लोकांचे पाठबळ आमच्या सोबत आहे, विरोधी पक्षाचा उमेदवार आमच्या सोबत टिकू शकेल असे मला वाटत नाही। डॉक्टर पोद्दार अनेक वर्षापासून काम करणारा एक विश्वासू कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात। प्रत्येकाला आनंद आहे की त्यांना उमेदवारी मिळाली असं ते म्हणाले। अजून विरोधी पक्षातर्फे उमेदवार जाहीर झालेला नाही आहे। एकंदरीत महाराष्ट्रातच ज्या पद्धतीचं मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला दिलं आणि ज्या पद्धतीचं लोकांचं पाठबळ आमच्यासोबत आहे, तर मला असं वाटत नाही की विरोधी पक्षाचा उमेदवार कुठे आमच्यासमोर टिकू शकेल। आणि महायुतीतून ज्या ज्या पक्षाला जशी उमेदवारी मिळेल तो उमेदवार निश्चितपणे निवडून येईल असं मला आत्मविश्वास आहे। तर पक्षाने आणि महायुतीने माझ्यावर विश्वास ठेवला, हा विश्वास सार्थ करण्याचा मी कसोशीने प्रयत्न करेल। 18 महिन्यांचा कमी कार्यकाळ असला तरी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न उचलून धरणार असे डॉक्टर राजीव पोद्दार म्हणाले। पण आज जी मला उमेदवारी मिळाली आहे त्याबद्दल आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीनजी, आदरणीय नितीनजी, आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय बावनकुळे साहेब, आदरणीय आशिष जयस्वालजी, आदरणीय रवींद्र चव्हाणजी आणि सगळ्या पक्ष नेतृत्वाला मी मनापासून धन्यवाद देतो। आणि गेल्या अनेक वर्षापासून पार्टीचं काम अतिशय तळागाळामध्ये जाऊन काम करत असताना हा जो सन्मान मला मिळालेला आहे, मला असं वाटते की हा एका सच्चा कार्यकर्त्याचा सन्मान आहे। आणि त्यामुळे हजारो कार्यकर्ते आज माझ्या उमेदवारीमुळे आनंदित झालेले आहेत आणि निश्चितपणे ही निवडणूक आम्ही 100% जिंकणार आहोत।